तिसरी पायरी अशी, पहिली पायरी आपण पाहिली की त्याची जाणीव, त्याची ओळख करून घेणं. दुसरी गोष्ट त्याची निरर्थकता जाणवणं. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळी माझ्या मनामध्ये अहंकार उफाळून वर येईल, व्यक्त होईल किंवा व्यक्त सुद्धा होणार नाही, पण तो माझ्या मनामध्ये उमटलेला मला सूक्ष्मपणाने जाणवेल, त्या प्रत्येक वेळी त्याला नकार देणं, हेही महत्त्वाचं काम आहे असं त्या म्हणतायत. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्याने, ही अर्थात साधकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची पायरी आहे, ते म्हणजे सातत्याने त्या ईश्वराबरोबर एकात्म होऊन जीवन जगणं. असं जेव्हा असेल तेव्हा अहमची वेगळी जाणीवच मुळी शिल्लक राहणार नाही, हे त्यांनी सांगितलेलं. आणखीन एक मार्ग त्यांनी सांगितलाय असा, तो जो सर्वच बाबतीत लागू पडेल असा मार्ग आहे. आणि या सगळ्या गोष्टींना पूर्णयोगामध्ये अतिशय महत्त्व आहे. आपल्याला माहिती आहे की उच्चतर चेतना तुमच्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करणं, आणि ही उच्चतर चेतना आपल्यामध्ये अवतरित व्हावी म्हणून आधी आपण स्वतः त्या उच्चतर चेतनेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणं. मग ती उच्चतर चेतना तुमच्यामध्ये अवतरली की मग तुमचा अहंभाव हळूहळू हळूहळू हा कमी व्हायला लागतो. सातत्याने त्या अहंकाराचं रिजेक्शन करणं, हाही भाग त्यांनी सांगितलेला आहे. त्यांनी छान वर्णन असं केलंय, श्री अरविंदांनी हे वर्णन केलंय की प्रत्येक वेळेला जेव्हा तो अहंकार डोकं वर काढतो, तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्ही जर त्याला नकार देत गेलात तर हळूहळू त्याची जी पाळमुळं आहे ती सैल व्हायला लागतात. म्हणजे तो आपल्यामध्ये ठाण मांडून बसलेला असतो ना अहंकार, त्याची पाळमुळं त्यांना धक्का लागायला लागतो, ती हळूहळू सैल व्हायला लागतात. आणि मग सायकिक बिईंगकडून म्हणजे चैत्य पुरुषाकडून एक जोराचा धक्का लागल्यानंतर तो अहंकाराचा वृक्ष, उभा वृक्ष उन्मळून पडतो, अहंकार नाहीसा होतो. असं त्यांनी मोठं सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणजे अहंकाराला ठेच लागते, ते निमित्त असतं, परंतु ते कशासाठी असतं सायकिकनी केलेलं निमित्त, ते म्हणजे तुमचा अहंकार समूळ नाहीसा होण्यासाठी. कारण आता तो तुमच्या वाटचालीमध्ये अडथळा बनून उभा राहतो आहे, तेव्हा सायकिक बिईंग हे कार्य करतो.